स्वामी महाराजांची पुण्यतिथी 15 एप्रिल 2026 या दिवशी आहे आणि त्याच्या आधी 7 दिवसाचं गुरुचरित्राचा पारायणचा सप्ताह सुरू होणार आहे बघा. तर ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला नाही शक्य होत की गुरुचरित्राचं पारायण करणं, कारण काही वेळेला बघा आपण जॉब करत असतो किंवा काही वेळेला आपल्यावर घरातल्या जबाबदाऱ्या असतात आणि ह्या सर्वातून आपल्याला पोथी वाचन करण्यासाठी, ग्रंथपठण करण्यासाठी वेळच मिळत नाही. पण तुम्हाला सर्वांना एक सांगते की स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे बघा. तर हा पुण्यतिथीचा जो सप्ताह असतो ना, तो खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी प्रत्येक स्वामी भक्तांना मी एवढंच सांगते की तुम्ही ह्या दिवसांमध्ये वेळात वेळ काढा आणि स्वामी महाराजांची थोडी का विना सेवा नक्कीच करा. आता ज्या दादांना किंवा ज्या महिलांना बघा गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही, तर त्यांनी त्या व्यतिरिक्त ह्या 7 दिवसाच्या जे 7 दिवस आहेत बघा आपल्याकडे, म्हणजे 9 तारखेपासूनच 9 एप्रिलपासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात होत आहे. तर हा जो 7 दिवसांचा सप्ताह आहे, तर ह्या 7 दिवसांच्या सप्ताहामध्ये आपण स्वामींची अगदी छोटी कमी वेळामध्ये कोणत्या सेवा करू शकतो. तुम्हाला 1, 2 ते 3 सेवा सांगणार आहे. तर तुम्हाला त्या सेवेपैकी जी सेवा शक्य होईल ना या सप्ताहामध्ये करणं, ती सेवा तुम्ही नक्कीच करा. पण अजून एकदा सर्वांना सांगते की आपण एक स्वामी भक्त आहोत. सेवा कोणतीच माझ्याकडनं होणार नाही, तर असं करू नका. छोटी का होईना पण सेवा करा. या दिवसांमध्ये सेवा खूप महत्त्वाच्या असतात बघा. तर ह्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा आणि एक छोटंसं हाईपसुद्धा करा व्हिडिओ आवडला तर. तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालय या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. हा 7 दिवसाचा जो सप्ताह आहे बघा, ह्या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये मी माझ्या स्वामींसाठी म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांसाठी आपण सर्वजण काय करू शकतो. तर तुम्हाला एक सांगते की ज्या स्वामी भक्तांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही, पोथी वाचन करणं शक्य नाही किंवा संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथसुद्धा खूप प्रभावी आहे बघा. या ग्रंथाचंही पारायण तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता या 7 दिवसामध्ये. पण तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र ह्या ग्रंथातसुद्धा पारायण करणं शक्य होत नाही. पण तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे, तर तुम्हाला एक सांगते की सेवा ही मनापासून करावी लागते. आपल्या मनामध्ये एक तळमळ हवी असते की मला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त या 7 दिवसामध्ये मला स्वामींची छोटे का होईना पण सेवा करायची आहे. हे जेव्हा आपल्या मनामध्ये एक जेव्हा तळमळ असते, आपला स्वामींवर जेव्हा एक विश्वास असतो आणि आपण जेव्हा मनापासून स्वामींचे एक माळ जरी तुम्ही केलं ना नामस्मरण, तरीसुद्धा स्वामींची कृपा कायम तुमच्यावरती राहते बघा. तर आता ह्या 7 दिवसामध्ये आपण काय करू शकतो. आता जे दादा जॉब करतात, ज्या महिला घरामध्ये काम करतात, जबाबदारी आहेत, काही वेळा नियमाचं अटींचं त्यांच्याकडनं पालन होत नाही, कारण घरामध्ये कुटुंबाची जबाबदारी असते, त्यामुळे आपल्याकडनं काही वेळेला नियमाचं पालन होऊ शकत नाही. तर तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये स्वामींसाठी काय करू शकता. तर बघा, तुम्हाला 9 एप्रिलपासून सप्ताहाला सुरुवात होत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे 7 दिवसामध्ये. तर 7 दिवसामध्ये ना दररोज आपल्या घरामध्ये बघा स्वामी महाराजांची मूर्ती जर असेल, तर तुम्ही ह्या 7 दिवस स्वामींच्या मूर्तीला हा पंचामृताचा अभिषेक नक्कीच करा. तुम्हाला जर शक्य होत असेल ना तर नक्कीच करा बघा पंचामृताचा अभिषेक. तुम्हाला जर नसेल अभिषेक करणं शक्य, तर तुम्ही दररोज नुसते स्नान जरी घातलं मूर्तीला तरी चालेल. आता आपण ते दररोज करत असतो, पण त्यातनं पण बघा एक म्हणजे गुरुवारी जर तुम्हाला पहिल्या दिवशी शक्य झालं, तर पहिल्या दिवशी गुरुवार आहे, तर गुरुवारी तुम्ही अभिषेक करू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला नाही शक्य झालं, 2 दिवसांना आणखीन शक्य झालं, तर तुम्ही 2 दिवसांसुद्धा स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करू शकता. आता स्वामींची पूजा सेवा ही तर आपल्या घरामध्ये आपल्याला दररोज करायचीच आहे आणि आपण आधी पण करतो, पण ह्या 7 दिवसामध्ये सुद्धा करायचं आहे. पण ह्या 7 दिवसामध्ये स्पेशल असं म्हणजे स्वामींसाठी आपल्याला काय करता येईल हे पण विचार करा बघा. कारण ह्या 7 दिवसामध्ये तुम्ही स्वामी महाराजांसाठी स्वामींच्या आवडीची फुलंसुद्धा स्वामींना अर्पण करू शकता. मी प्रत्येक व्हिडिओमार्फत सांगत असते बघा, मी असं म्हणत नाही की स्वामी महाराज कधीच म्हणत नाहीत की तुम्ही मला ही फुलं अर्पण करा, तुम्ही माझ्या मूर्तीला अभिषेक दररोज कराच किंवा मला हा 5 पक्वानांचा नैवेद्य अर्पण करा. ते कधी असं म्हणत नाही. ते म्हणतात की तुमची जेवढी श्रद्धा असेल, तुम्ही जेवढं मनापासून माझ्यासाठी करणार, तेवढंच मी तुमच्यावरती माझा आशीर्वाद राहणार. पण आपल्याला सुद्धा वाटतं की ह्या सप्ताहामध्ये, ह्या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये मी काहीतरी स्वामींसाठी करू शकतो, छोटी मोठी का होईना सेवा. तर ह्यासाठी तुम्हाला मी सांगत आहे. तर स्वामींची जी आवडीची फुलं असतील बघा, आता जाई, जुई, मोगरा, सोनचाफा तर स्वामींना खूप आवडतं बघा. झेंडूचं फुल असू शकतं, गुलाब, तर ही फुलं तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील, तर तुम्ही फुलंसुद्धा स्वामींना अर्पण करू शकता. तर ह्या दिवशी बघा, आता स्वामींना ही नात तर हे विशेष प्रिय आहे. तर दररोज ह्या 7 दिवसामध्ये तुम्ही धार्मिक ठिकाणावरून घेऊन या घरी. दररोज ह्या 7 दिवसामध्ये दररोज स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोंना ही नात तर हे कंपल्सरी लावायचंच आहे. पण ह्या 7 दिवसामध्ये विशेषतः लक्ष द्या तुम्ही, कारण लक्ष देऊनच स्वामींना फुलं अर्पण करा, स्वामींना ही नात तर अर्पण करा तुम्ही.
तर हे सर्व करायचं. आता बघा ह्या 7 दिवसामध्ये अजून आपण काय करू शकतो, तर ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला स्वामी महाराजांची सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये आरतीसुद्धा करायची आहे बघा. सकाळी तुम्ही गणपतीची किंवा दत्त महाराजांची आरती करू शकता, संध्याकाळीसुद्धा तुम्ही गणपतीची दत्त महाराजांची आरतीसुद्धा करू शकता. तुम्हाला जी आरती येत असेल ना ती आरती करा, स्वामी महाराजांची पण आरती नक्कीच करा सकाळ संध्याकाळ. आता ह्या 7 दिवसामध्ये अजून आपण काय करू शकतो, तर स्वामींच्या आवडीच्या वस्तू म्हणजे स्वामींच्या आवडीचा नैवेद्य असतो बघा. तर स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य खूप आवडतो किंवा स्वामींना कांदे भजी तुम्ही बनवू शकता, शेवाळ्याची खीर बनवू शकता, मसाले दूध बनवू शकता किंवा केळी म्हणजे चिक्कू, सफरचंद ही जी सर्व फळं आहेत बघा, या फळांपैकी मी जे आता तुम्हाला पदार्थ सांगितले बघा, त्या पदार्थापैकी एक पदार्थ जरी तुम्ही नैवेद्यामध्ये घेऊ शकता बघा. पण स्वामी महाराजांना या 7 दिवसा सप्ताहामध्ये घरामध्ये तुम्हाला एक सांगते की सकाळ संध्याकाळी नैवेद्य नक्कीच अर्पण करा. तुम्हाला जेवणाचं जरी नैवेद्य अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही एखादी फळाचा नैवेद्य सकाळी अर्पण करा. फळं घरामध्ये बाजारातून आणून ठेवा. सकाळी एका फळाचा नैवेद्य अर्पण करा, संध्याकाळी एका फळाचा नैवेद्य अर्पण करा. सकाळी तुम्ही दूध साखर अर्पण करू शकता, संध्याकाळी तुम्ही खडी साखर अर्पण करू शकता. असं तुम्ही घरामध्ये अर्पण करू शकता नैवेद्य. पण या 7 दिवसा सप्ताहामध्ये नक्कीच स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करा, नैवेद्य चुकवू नका. आता दुसरं तुम्ही काय करू शकता स्वामी महाराजांसाठी तर सांगते बघा. ज्यांना आता पोथी वाचन करणे शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी सांगते. तर तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी महाराजांचा 11 माळी जप करू शकता नामस्मरण. या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये तुम्ही सकाळी 11 वेळा म्हणजे 11 माळी करायचं आहे आपल्याला, 11 माळी नामस्मरण करायचं आहे. सकाळी 11 माळी करा किंवा संध्याकाळी 11 माळी करा जॉबवरून घरी आल्यानंतर. सकाळी किंवा संध्याकाळी एक टाईम असं ठेवा आणि दररोज तुम्ही 7 दिवस स्वामी महाराजांच्या 11 माळी घरामध्ये करू शकता. तुम्ही ही सेवा करू शकता. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपण कुठल्या सेवा करू शकतो, तर बघा स्वामी महाराजांचं ह्या 7 दिवसामध्ये तुम्ही जेव्हा पण काम करता, घरामध्ये काम करता, बाहेर काम करता, तर नामस्मरण अखंड सुरू ठेवायचं बघा. अखंड नामस्मरण करत राहायचं. आणि ह्या 7 दिवसा सप्ताहामध्ये जर तुम्हाला एखादी गरीब व्यक्ती जरी दिसली तर तिला तुम्हाला यथाशक्ती अन्नदान करायचं आहे बघा. यथाशक्ती तिला मदत करायची आहे. तुम्हाला एक सांगते की तुम्ही जर किती जरी स्वामींची सेवा पूजा करत असला आणि जर गरजू गरीब व्यक्तींना तुम्ही थोडी मदत जर करत नसला तर कधी आपल्याला स्वामींच्या सेवेचा अनुभव कधी येणार नाही. स्वामी आपले कसे होते, स्वामींची शिकवण काय होती हे आधी लक्षात घ्या तुम्ही. यासाठी मी प्रत्येकांना सांगते की तुम्हाला नाही गरजू गरीब व्यक्ती जर नाही तुम्हाला दिसली तर तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला म्हणजे मी 7 दिवस म्हणजे पूर्ण 7 दिवस म्हणत नाही, तर तुम्हाला ह्या 7 दिवसामध्ये एखाद्या दिवशी जरी शक्य झालं तर तुम्ही मंदिरामध्ये जावा. म्हणजे मारुतीचं मंदिर असू शकतं जवळ, तुम्हाला ज्या मंदिरामध्ये जाणं शक्य होईल त्या मंदिरामध्ये जावा तुम्ही किंवा आपल्या स्वामींच्या मठामध्ये तर तुम्हाला 7 दिवस जायचंच आहे बघा. ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी नक्कीच जावा. तर जाताना तुम्ही केळाचा प्रसाद घेऊन जाऊ शकता किंवा लाडवाचा असे प्रसाद तुम्ही केंद्रामध्ये किंवा इतर ठिकाणी घेऊन जाऊ शकता की जेथे येणारे भाविक भक्तांना तो प्रसाद दिला जाईल. तर अशी तुम्ही सेवा करू शकता बघा. तुम्हाला एक सांगते की अन्नदान करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि स्वामींच्या सेवेमधलं तर पहिल्यात जर प्रथम सेवेला जर स्थान असेल तर ते अन्नदान करणे, गरजू गरीब व्यक्तींना मदत करणे यथाशक्ती ही सगळ्यात महत्त्वाची आणि प्रभावी सेवा आहे. यासाठी तुम्हाला सांगते की जेवढं शक्य होईल तेवढं एखाद्या भुकेल्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान नक्कीच करा बघा. तुमच्या आयुष्यातील अडचणी संकटे नक्कीच दूर होतील. तर हेही तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये करू शकता. तर आता तुम्हाला सांगते की तुम्हाला हेही मी सेवा म्हणजे ज्यांना जी सेवा शक्य होईल ती सेवा तुम्ही करू शकता असं मी तुम्हाला सांगत आहे या व्हिडिओ मार्फत. तर आता दुसरी तुम्ही काय करू शकता ह्या 7 दिवसामध्ये, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्या 7 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये अगदी महत्त्वाची सेवा तुम्हाला सांगते तर प्रहरीची सेवा. ज्यांना कोणतीच सेवा शक्य होत नाही, कोणतीच सेवा करणं शक्य होत नाही, त्यांनी या 7 दिवसामध्ये मी असं म्हणत नाही की तुम्ही 7 दिवस केंद्रामध्ये जावा, मठामध्ये जावा आणि प्रहरीच्या सेवा करा. तुम्हाला जर शक्य होत असेल ना तर नक्की जाऊन करा. दररोज शक्य जाणं तर तुम्ही गुरुवारी जाऊ शकता मठामध्ये किंवा तुम्हाला ह्या 7 दिवसामध्ये ज्या ज्या दिवशी शक्य होत आहे बघा, ज्या दिवशी तुम्हाला वेळ मिळत आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रहरीच्या सेवेचा लाभ घ्या. प्रहरीची सेवा खूप महत्त्वाची सेवा आहे. ज्याप्रमाणे आपण गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण करतो, जेवढं आपण पोथी वाचन गुरुचरित्र या ग्रंथाची करतो ना तेवढंच पुण्य हे प्रहरीची सेवा केल्यानंतर आपल्याला मिळतं. यासाठी सांगते की प्रहरीची सेवा चुकवू नका. आता प्रहर म्हणजे काय, प्रहरीची सेवा कशी करायची असते या संपूर्ण विषय डिटेलमध्ये माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच येईल. पण मी सर्वांना सांगते की नक्कीच प्रहरीची सेवा जाऊन केंद्रामध्ये मठामध्ये करा. खूप महत्त्वाची सेवा आहे बघा. आपल्या आयुष्यात अडचणी संकटे ही संपणारीच नसतात. एक झालं की संकट अडचण ही येतच असतात बघा. पण जेव्हा आपलं संकट येतं, अडचण येतं, तेव्हा ह्या संकटातून ह्या अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी आपले स्वामी असतात. आणि जेव्हा आपल्याला ह्या संकटातून अडचणीतून मार्ग मिळत जातो तेव्हा आपण केलेल्या सेवेचं फळ हे तेव्हा आपल्याला मिळत असते. यासाठी सांगते सेवासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात.
परळच्या सेवेचा लाभ नक्की प्रत्येक महिलेनं दादांनी जाऊन ह्या केंद्रामध्ये आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सप्ताह काळामध्ये नक्कीच घ्या. तर आता तुम्ही प्रहरची सेवा करू शकता. तर आता तुम्हाला सर्वांना सांगते की मी सर्वांना सांगत आहे की तुम्हाला जर खरंच वेळ असेल ना तर स्वामी चरित्र सारामृत, तुम्हाला माहिती आहे की हा 1 ते 21 अध्यायांचा इतका प्रभावी ग्रंथ आहे ना, आणि जो भक्त ह्या ग्रंथाचं पारायण करतो, जो भक्त ह्या नित्यसेवेमध्ये ह्या पोथीचं वाचन करतो, तिच्या आयुष्यामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य झालेल्या आहेत बघा. खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे. तुम्हाला सर्वांना सांगते की आता गुरु म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत, आता हे स्वामी चरित्र सारामृत आहे बघा. सर्वांना माहिती आहे की आपल्या केंद्रामध्ये ही पोथी किती छोटी आहे बघा. तुम्हाला 1 तास सुद्धा जास्त, 1-1.5 तास तुम्हाला फक्त लागू शकतो बघा. तर आता ह्या पोथीमध्ये ना 1 ते 21 अध्याय असतात बघा. इथून पहिल्या अध्यायाला सुरुवात होते बघा इथून. तर हे खूप अध्याय छोटे छोटे आहेत बघा. एक पहिला अध्याय आहे ना तुम्हाला सांगते. तर हा पानावरून हा अध्याय सुरू झाला बघा, हा पहिला अध्याय. त्याच्यानंतर हा पहिला अध्यायच बघा इथं लगेच संपलाय. त्यासाठी ही पोथी खूप छोटी आहे, पण ही पोथी ना जी व्यक्ती वाचते, म्हणजे ह्या पोथीचं पारायण जी व्यक्ती मध्ये तिला ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या सुद्धा स्वामींच्या कृपेने त्या व्यक्तीला नक्कीच मिळालेल्या आहेत बघा. ह्यासाठी मी सर्व दादांना, महिलांना एक सांगते की तुम्हाला ह्या 7 दिवसामध्ये घरामध्ये जर एका बैठकीत एक पारायण स्वामी चरित्र सारामृताचं करणं शक्य असेल तर एका बैठकीत दररोज एक पारायण घरामध्ये करा. आता नसेल शक्य तुम्हाला 1 ते 21 अध्याय एका बैठकीत एक पारायण घरामध्ये करणं, तर तुम्ही काय करा, तर ह्या 7 एक पारायण जेव्हा पण करणं शक्य होईल तेव्हा तुम्ही नक्कीच करा. मी तर म्हणते की पहिल्या दिवशीच बघा, 9 एप्रिलला गुरुवार आहे स्वामींचं, तुम्ही त्या दिवशीच 1 ते 21 अध्याय घरामध्ये पहिल्या दिवशी पठण करा, म्हणजे एक पारायण तुमच्याकडनं होऊन जाते. असंही तुम्ही 7 दिवस करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा पारायण तुम्ही घरामध्ये करू शकता एखादा दिवस बघून. तर तुम्ही असं करू शकता. अजून तुम्ही काय करू शकता, तर मी तर तुम्हाला सांगते की 7 दिवस आहेत बघा. अगदी कमी वेळात सेवा ही 7 दिवस आहे. तर तुम्ही काय करा, 9 एप्रिलला ना 3 अध्याय पठण करा, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा. हे तुमचं 9 एप्रिलला 3 अध्याय पठण झाले का, आता 10 एप्रिलला म्हणजे पारायणचा दुसरा दिवस आहे, म्हणजेच पारायणचा दुसरा दिवस, त्या दिवशी तुम्हाला काय करायचं, दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला 3 अध्याय पठण करायचे, तिसऱ्या दिवशी पण तुम्हाला त्याच्या पुढचे 3 अध्याय पठण करायचे, चौथ्या दिवशी पण तुम्हाला त्याच्या पुढचे 3 अध्याय पठण करायचे. अगदी साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगतो. एक 5 ते 10 मिनिटच लागतात बघा. तुम्ही तारक मंत्र 11 वेळा घरामध्ये पठण करा. 7 दिवस 11 वेळा तारक मंत्र घरामध्ये पठण करा. ही 7 दिवसाची सेवा तुम्ही तारक मंत्राची पण घरामध्ये करू शकता. सेवा खूप महत्त्वाचे आहेत बघा. आपल्यावरती अडचण, संकट आले ना तर तेव्हा या सेवेचं फळ तेव्हा मिळतं. आणि आपल्याला हेही कळत नाही की मी एवढ्या मोठ्या अडचणीतून, एवढ्या मोठ्या संकटातून कसा बाहेर पडलो. ह्याच्या पाठीमागचं एकच कारण असतं की सेवा असतात, ज्या आपण सेवा केल्या असतात बघा. आणि स्वामींना आपल्याकडनं जर काय हवा असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की त्यांना फक्त आपल्याकडनं सेवा हवा असतात, आणि त्या फक्त श्रद्धेने मनापासून केलेल्या सेवा हव्या असतात बघा. असं नाही की आपण सेवा करायची आहेच, मला काहीतरी करायला सांगितलेलंच आहे म्हणून आपलं एक काम आहे माझं म्हणून मी आपलं पटापटा पोथी वाचून करून बाजूला व्हायचं का, असं कधी करू नका. मी तुम्हाला अजून एकदा सांगते की स्वामींनी कधी असं सांगितलेलं नाही की काम सोडा, सगळं सोडा आणि माझी सेवा करा. मी तुम्हाला एवढंच सांगते की तुम्ही तुमचे काम करा, पण ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करा. आणि त्या काम करत असताना स्वामींच्या सेवेसाठी वेळ हा काढा, स्वतः वेळ काढा. वेळ मिळत नाही हे आपण जे बोलतो ना, तर तुम्हाला एक सांगते की हे एक चुकीचंच आहे. वेळ मिळत नाही. आपल्याला वेळ कधी मिळतो, जेव्हा आपण वेळ काढतो ना तेव्हाच आपल्याला वेळ मिळतो. आणि तुम्ही तुमच्या मनाशी विचार करा. तुम्ही जर ठरवलं ना की मला बाबा सकाळी 7 वाजता जॉबसाठी घरातून बाहेर पडायचं आहे, मी आज माझ्या स्वामींचा गुरुवार आहे तर मी आज 1 तास लवकर उठतो सकाळी आणि थोडी सेवा स्वामींची करून मग बाहेर पडणार जॉबसाठी, तुम्ही तसंही करू शकता. यासाठी सांगते की वेळ काढा आणि ह्या दिवसामध्ये जी सेवा शक्य होईल ना स्वामींची, ती सेवा नक्कीच करा. बाकीच्या गोष्टी ज्या असतात बघा, नैवेद्य, फुलं किंवा जे पण असेल ते सर्व आपण स्वामींना अर्पण करत असतो. ते तर सर्व स्वामींनीच आपल्याला स्वतःला दिलेलं आहे. हे पूर्ण निसर्ग, हे पूर्ण ब्रह्मांड, ह्या ब्रह्मांडामध्ये ज्या वस्तू आहेत, ज्या गोष्टी आहेत बघा, ह्या सर्व आपल्या स्वामींनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि आपण त्याच त्यांना अर्पण करत असतो, हेही लक्षात ठेवा. आणि त्याचप्रमाणे तुम्ही सेवा करा. मग एवढं तुम्हाला कळत असेल की आपल्या स्वामींना आपल्याकडनं काय हवं असतं, तर सेवा हव्या असतात. ह्यासाठी सेवा करायच्या, स्वामींच्या नामस्मरणात राहायचं. बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्वामींच्या सेवेचा अनुभव नक्कीच येणार बघा. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला एवढीच माहिती दिली की ज्यांना काही सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी अशी सुद्धा सेवा घरामध्ये करू शकता. जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, एक छोटंसं हाईप करा. आणि जर आपल्या चॅनलवर जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपलं चॅनलसुद्धा शेअर करा. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.